आजची ही गोष्ट आहे एका अशा राजाची ज्याचं संपूर्ण आयुष्य आणि राज्य केवळ 4 श्लोकांवर टिकून होतं. ही एक भविष्यवाणी, पितृप्रेम आणि शहाणपण यांच्यातल्या एका मोठ्या संघर्षाची कहाणी आहे. तर या सगळ्याची सुरुवात होते एका साध्या प्रश्नाने. एक राजा आपल्या ज्योतिषांना विचारतो, राणीला एक विचित्र इच्छा झाली आहे, याचं फळ काय मिळेल? आता अशी कोणती अजब इच्छा होती जिच्यामुळे एका अख्ख्या राज्याच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं? आणि ज्योतिषांनी जे उत्तर दिलं ते ऐकून कुणाच्याही पायाखालची जमीन सरकली असती. त्यांनी सांगितलं की गर्भात असलेलं बाळ मोठं झाल्यावर आपल्याच वडिलांचा म्हणजे राजाचाच वध करेल. हा होता पहिला इशारा, धोक्याची पहिली घंटा. ही मूळ कथा आहे मगधचा राजा बिंबिसार आणि त्याचा मुलगा अजातशत्रू यांची. बिंबिसारचं आपल्या मुलावर इतकं प्रेम होतं की काय सांगावं, पण दुर्दैवाने त्याच मुलाच्या हातून त्याचा मृत्यू लिहिला होता. आता गंमत बघा, ही भविष्यवाणी माहीत असून सुद्धा राजाने काय केलं? त्याने आपल्या गर्भवती पत्नीची एक विचित्र इच्छा पूर्ण केली. ती म्हणजे राजाच्या गुडघ्यातून रक्त पिण्याची. आणि इतकंच नाही, तर पुढे मुलाच्या प्रेमात तो इतका वाहून गेला की त्याने साक्षात बुद्धांच्या सल्ल्याकडेही पाठ फिरवली. राजाची ही अवस्था बुद्धांच्या लक्षात आली. त्यांना कळलं की राजा ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. म्हणून त्यांनी थेट उपदेश करण्याऐवजी एक जुनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. एका अशा राजाची गोष्ट ज्याच्यासमोर अगदी तसंच संकट उभं ठाकलं होतं. म्हणजे एका गोष्टीतून दुसरी गोष्ट सुरू झाली. ही गोष्ट होती एका ज्ञानी गुरूने दिलेल्या 4 श्लोकांची. जणू काही भूतकाळातून आलेला एक भविष्यवेधी इशाराच होता तो. आणि इथूनच या कथेतला खरा थरार सुरू होतो. तर बोधिसत्व नावाचे गुरु होते. त्यांना आपल्या ज्ञानाने हे आधीच कळलं होतं की त्यांच्या एका शिष्याला, जो पुढे राजा होणार होता, त्याला स्वतःच्याच मुलाकडून धोका आहे. म्हणून त्यांनी त्याला एक उपाय दिला, एक प्रकारचं संरक्षणच म्हणा ना. आणि हे संरक्षण म्हणजे काय? तर 4 श्लोक, जे 4 अगदी विशिष्ट वेळी म्हणायचे होते. नियम ऐकायला थोडे विचित्र वाटतील. पहिला श्लोक जेवताना, दुसरा भर दरबारात, तिसरा राजवाड्याच्या पायऱ्यांवर आणि चौथा आपल्या बेडरूमच्या दारात. आता हे नियम असे का होते? ह्यामागे एक जबरदस्त योजना होती. आणि मग सुरू झाला खरा खेळ. हत्येचे 4 प्रयत्न आणि ते उधळून लावणारे 4 श्लोक. एका वडिलांचं आयुष्य फक्त काही ओळींवर अवलंबून होतं. ठीक आहे, तर पहिला प्रयत्न. राजकुमाराने ठरवलं की वडिलांच्या रात्रीच्या जेवणातच विष मिसळायचं. पण गंमत बघा, नेमकं जेवायला बसल्यावर राजाने आपल्या गुरूने सांगितलेला पहिला श्लोक म्हटला. ज्याप्रमाणे उंदीर हुशारीने तांदळातून भुसा वेगळा करतात, हे शब्द कानावर पडताच राजकुमाराची तर भंबेरीच उडाली. त्याला वाटलं आपलं बिंग फुटलं आणि तो तिथून पसार झाला. पहिला प्लॅन तर फसला. पण राजकुमार काही शांत बसणाऱ्यातला नव्हता. काही दिवसांनी त्याने दुसरा प्लॅन आखला. यावेळी भर दरबारात गर्दीचा फायदा घेऊन लपवलेल्या तलवारीने राजावर वार करायचा. पण पुन्हा तेच झालं. ऐन दरबारात राजाने दुसरा श्लोक म्हटला, जंगलात रचलेला गुप्तकट मला समजला आहे. आता तर राजकुमाराची खात्रीच पटली की आपल्या वडिलांना सगळं काही कळतंय. तो पुन्हा घाबरला आणि त्याने आपला विचार बदलला. 2दा प्रयत्न फसल्यावर ना, राजकुमाराची भीती आता चिडीत बदलली होती. त्याला वाटायला लागलं की वडील मुद्दामच वागतायत, जणू काही ते त्याला खेळवतायत. मग तो आणखीनच पेटून उठला आणि थेट राजवाड्याच्या पायऱ्यांवरच तलवार घेऊन उभा राहिला. आणि जसा राजा पायऱ्या चढून वर आला, त्याने तिसरा श्लोक म्हटला. एकदा एका माकडाने आपल्याच पिल्लाला शक्तिहीन करण्यासाठी क्रूर उपाय केले. आता या ओळींचा अर्थ राजकुमाराने काय घेतला असेल? त्याला वाटलं की आपल्याला पकडून निकामी करायचा प्लॅन आहे. झाला, तो तिसऱ्यांदाही पळून गेला. आता चौथा आणि शेवटचा प्रयत्न. आणि हा तर थेट विश्वासघात होता. राजकुमार थेट राजाच्या बेडरूममध्ये घुसला आणि पलंगाखाली जाऊन लपला. पण नियती बघा, राजाने खोलीच्या दारात म्हणजे उंबरठ्यावरच पाऊल ठेवलं आणि तो चौथा, शेवटचा श्लोक म्हटला, तुझे हे सावधपणे सरपटण्याचे मार्ग आणि इथे खाली कोण लपलं आहे हेही मला माहीत आहे. हे तर थेट बोलणं होतं. आता लपायला काही जागाच उरली नव्हती. आणि ह्या शेवटच्या श्लोकाने सगळा खेळच संपवला. एका शहाणपणाच्या निर्णयाने काय होतं ते इथे स्पष्ट झालं. आता काही पर्यायच उरला नव्हता. तो बिचारा घाबरलेला राजकुमार पलंगाखालून बाहेर आला आणि त्याने वडिलांकडे जीवाची भीक मागितली. अर्थातच त्याला तुरुंगात टाकलं गेलं
आणि राजाचा जीव वाचला. म्हणजे त्या गुरुने दिलेला सल्ला बरोबर कामी आला होता. तर ही गोष्ट इथे संपली. पण थांबा, खरी गोष्ट तर आत्ता सुरू होते. लक्षात घ्या, ही कथा बुद्धराजा बिंबिसारला सांगत होते. म्हणजे गोष्टीचा शेवट हा खऱ्या आयुष्यातल्या धड्याची सुरुवात होती. गोष्ट संपल्यावर बुद्ध शांतपणे म्हणाले, त्या गोष्टीतला तो गुरु म्हणजे मीच होतो. बिंबिसारासाठी इशारा एकदम स्पष्ट होता की ज्याच्याबद्दल आधीच भविष्यवाणी झाली आहे त्याच्यापासून सावध राहा. पण यानंतर जे घडलं तेच या कथेचं खरं दुःख आहे. मूळ जातक कथेच्या शेवटी एक अत्यंत धक्कादायक वाक्य येतं, पण राजाने त्यांच्या शब्दांकडे लक्ष दिले नाही. विचार करा, एवढा मोठा समर्पक इशारा मिळूनही बिंबिसाराने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. म्हणजे बघा, एका बाजूला गोष्टीतला राजा होता आणि दुसऱ्या बाजूला खरा राजा बिंबिसार. दोघांनाही धोका कळला होता. पण एकाने बुद्धी वापरली आणि तो वाचला, तर दुसऱ्याने भावनांना महत्त्व दिलं आणि त्याने तो धडा धुळकावून लावला. आणि त्याचा परिणाम तो तर इतिहासात नोंदवलेलाच आहे. आणि ही कथा शेवटी एका मोठ्या प्रश्नावर येऊन थांबते. जर दूरदृष्टी किंवा भविष्य कळणं हा एक इशारा असे, तर मग प्रेम ही डोळ्यांवरची पट्टी असते का? बुद्धी आणि भावना यांच्यातला हाच संघर्ष या कथेला खूप वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो.